एक काळ होता जेव्हा संपूर्ण देश संध्याकाळी 7 वाजता दूरदर्शनवरच्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही समोर ठाण मांडून बसायचा. या बातम्या देणाऱ्या वृत्तनिवेदकांची क्रेज इतकी होती की त्यांच्याकडे चित्रपटातील अभिनेता अभिनेत्रीप्रमाणे एखाद्या सेलिब्रिटीसारखंच पाहिलं जायचं. यापैकी अनेक जण नावाजलेले वृत्तनिवेदक आज हे जग सोडून गेलेत. मात्र या निवेदकांच्या निधनामागे एक गोष्ट मात्र कॉमन होती आणि ते म्हणजे त्यांच्या निधनाचं कारण. होय, दूरदर्शनमधील अनेक नावाजलेल्या वृत्तनिवेदकांचं कॅन्सरसारख्या आजारानं निधन झालं होतं. स्मिता तळवळकर. फार कमी जणांना माहीत असेल की मराठी कलासृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयानं छाप पाडणाऱ्या अभिनेत्री आणि निर्मात्या स्मिता तळवळकर यांच्या करिअरची सुरुवात ही दूरदर्शनवरील वृत्तनिवेदिका म्हणूनच झाली होती. स्मिता तळवळकर यांनी 1972मध्ये न्यूज रीडर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुमारे 17 वर्ष त्यांनी हे काम केलं. पुढे 1985मध्ये त्यांनी थिएटर आर्टिस्ट म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. चौकट राजा, तू तिथे मी, कळत नकळत यांसारख्या सिनेमांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप त्यांनी पाडली. मात्र 2010मध्ये स्मिता यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचं निदान झालं. त्यांनी कामातून 6 महिन्यांचा ब्रेकही घेतला होता. किमोथेरपी सुरू असतानाच त्यांची निर्मिती आणि अभिनय मात्र सुरूच होता. स्मिता यांनी आजाराशी धैर्यानं झुंज दिली आणि अगदी शेवटपर्यंत त्या काम करत होत्या. मात्र 2014मध्ये वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्मिता तळवळकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. मालविका मराठे. दूरदर्शनवरील 1991 ते 2001 या दरम्यान वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी काम केलं. मालविका मराठे एक हसतमुख आणि लोकप्रिय चेहरा होत्या. संध्याकाळच्या बातम्या, हॅलो सखी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी केलं होतं. मालविका मराठे यांचं 2020मध्ये वयाच्या 53व्या वर्षी ब्रेन कॅन्सरमुळे निधन झालं. मालविका यांनी अनेक वर्ष आकाशवाणीवरही निवेदन केलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी नाटकातही काम केलं होतं. त्यांनी मोरूची मावशी तसेच काही मालिकांमध्ये सुद्धा काम केलं होतं. प्रदीप भिडे. आजच्या ठळक बातम्या अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं देखील 7 जून 2022 रोजी निधन झालं. त्यावेळी ते 64 वर्षांचे होते. मृत्यूपूर्वी गेल्या काही काळापासून ते आजारी होते. बातम्या सांगण्याची त्यांची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदकाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. 1972मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर 1974 पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली. नीलम शर्मा. दूरदर्शनच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे वृत्तनिवेदन करणाऱ्या नीलम शर्मा यांचं देखील कॅन्सरनं निधन झालं. त्या 50 वर्षांच्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. जवळपास 25 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनमध्ये त्या कार्यरत होत्या. नीलम यांनी 1995मध्ये या क्षेत्रातील त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. न्यूज रीडरपासून ते न्यूज अँकरपर्यंतचा त्यांचा प्रवास हेवा वाटावा असाच होता. अनेक प्रायव्हेट चॅनलच्या स्पर्धेतही नीलम यांची लोकप्रियता कायम होती. मात्र 2019मध्ये कॅन्सरसारख्या भयावह आजाराशी त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. अंजली मालनकर. 80 आणि 90च्या दशकात दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका म्हणून लोकप्रिय असलेल्या अंजली मालनकर यांचं देखील कॅन्सरनंच निधन झालं होतं. तर हे होते काही दूरदर्शनवरील गाजलेले वृत्तनिवेदक. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.